नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 15 जुलै 2025. आता दुपारचे 2 वाजल्यात. तर आपण काच बसवा आपण बसतो. हे बघा, ही छोटीशी झोपडी केलेलं आहे. त्या झोपडीमध्ये आपण आता ही वॉल्वो 210D ची समोरची काच बसवायची आपल्याला. याची आता आपण कंपनीची ग्लास आणलेले फिटिंग करायची आपल्याला. इथे काय आले, पाऊस पडला इथं. प्रॉब्लेम असा झाला हे आपण पाहू शकता इकडं. हे वॉल्वोचं मशीन होतं, वॉल्वो 210D. हे एकदम खाली कोपऱ्यात होतं इथं, त्यामुळे दिसलं नाही. आपण पूर्ण आपली बोलेरो इथून वरपर्यंत घेऊन गेलो तरी दिसलं नाही. शेवटी ह्या टेकडीवरती गेल्यानंतर ही मशीन कोपऱ्यात दिसली. त्याच्यानंतर आपण पाठीमागच्या साईडला तिथं शोधाशोध केली. बरी प्रचंड शोधाशोध केल्यानंतर मग याच्यामध्ये 1 तास गेला, कारण इथे नेटवर्कचा इश्यू आहे, फोन लागत नाही, काय नाही. आणि जे डायरेक्शन सांगितलं होतं डायरेक्शन पण आपण आलो होतो. आपण पाहू शकता हे किती उत्खनन केलेलं आहे. आपण आता पनवेलमध्ये कानोबा या देवस्थानचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सिडकोची जागा आहे, तिथे उत्खनन चाललेलं आहे. तर त्या परिसरात आपण काच बसवा आलो आहे. ही आपली यशवंतीचा आज लई पिट्टा पाडला आहे. काय दगडा धोंड्यात पाक त्या रॅम्पला पाणी लागलं. एवढ्या पाण्यातनं गाडी 4 वेळा घातली आणि 4 वेळा पुढे मागं करण्यात तिथं वेळ गेला. त्यात काय आलं, पत्ता सापडला नाही, रेंजचा इश्यू, नेटवर्कचा इश्यू. त्यामुळे एका तासाच्या 2-3 काच कामं व्हायची, ती एकच काम झालं. अजून आपल्याला इथून एअरपोर्टला जायचं आहे आणि जेनपेटला जायचं आहे. अजून आपले 3 कामं पेंडिंग आहेत. त्याच्यानंतर आपली पुण्यात 2 कामं आहेत. हे आपल्या आजच्या ह्या चरित्राचा भाग आहे, हे करायचं आपल्याला. तर आपण आता थोडंसं पाणी साठलेलं ह्याच्यावरती काम करत नव्हतं. ओरिजिनल कंपनीचे वॉल्वोचे ग्लास. हे बघा, ह्या पद्धतीनं याचं काचेचं झालं आहे. इंजिनियर साहेब, काचाला काय लागलं होतं? कशामुळे एवढं तुटल्या? दगड लावलं तर काय आलं? मग एवढं कसं काय ते फ्रेम खालून आत आले सर? आणि किती झालं काच फुटून? 5-7 महिने. आणि आम्हाला तर काल सांगितलंय. म्हणजे किती वेगवान पद्धतीनं देखभाल करते ते ह्याच्यानं लक्षात घ्या तुम्ही. आता आपण इथं काच रिमूव्ह केलेलं आहे. आता हे पटकन लावून इथं सुकत ठेवायची. त्याच्यानंतर ऑपरेटर वरती 4 तासानं वरती फिटिंग करणार. पण हे सगळा खेळ खंडोबा आहे बघा. 1 तास आपलं हे टाइमपास ह्याच्यामध्ये झालं.